नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार. मी तुमच्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन आली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 3 बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. आता आपल्याकडे सेटअप नसल्यामुळे इथे एक कडप्पा पडलेला होता यांच्याकडे. मग मी त्याच्यावरच रांगोळी ट्राय केली आहे. छान आली रांगोळी, तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार म्हणजे काढू शकता. शेणाने सारवलेल्या अंगणात तर किती छान रांगोळी येते. तुम्हाला माहितीच असेल आपल्या गावाकडे तर त्याच्यावरच रांगोळी काढली जाते. आता मी इथे आली ना गावी, तर प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळी काढलेली, छोटी का होईना रांगोळी काढलेली असते. म्हणजे आपल्या तुळशी वृंदावनजवळ आणि दरवाजासमोर ती पुसली जाते बरं का मैत्रिणींनो. पण तरीही रोज बायका सकाळी उठून सडा वगैरे टाकून रांगोळी काढतात. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी महत्त्वच आहे ना, त्यामुळे काढतात बायका. त्यामुळे मी तुम्हाला पण सांगते, आपण जरी शहरात राहत असलो, आपल्या घरासमोर आहे तेवढी जागा असतेच. असं काही नाही की नाही आहे जागा. तर तुम्ही छोटीशी का होईना रांगोळी काढत जावा. ही बघा आपली, आणि ही जी रांगोळी ट्राय केली ना मी पहिली, एकदम बोटाच्या साहाय्याने काढली. काहीच नाही केलं त्याला, मी कुठलंच टूल वापरलेलं नाही. तुम्ही बघितली ना पूर्ण काढताना. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला स्टेप्स लक्षात येतील. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला, सर्वांना आपले व्हिडिओ शेअर करत जा. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आता ही दुसरी रांगोळी चालू झाली. मी एक झाकणाच्या मदतीने सर्कल काढून घेतला आहे, म्हणजे टिपक्यांचा सर्कल काढून घेतला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आणि एक त्याला फुलाचा आकार दिला आहे आपल्या ब्रशच्या साह्याने. तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला आवाज येत असणारी मैत्रिणींनो, गावी तुम्हाला माहिती आहे सारखं म्हणजे कोणी ना कोणी येत असतं, त्यामुळे थोडं आवाज येईल थोडासा तुम्हाला. बघा किती सुंदर, किती नाजूक फूल दिसतं बघा. आणि असे बाजूने मी त्याला अशी वेली काढून घेतली. मला तर इथले रांगोळीचे कलर आहे ना खूप आवडले. म्हणजे एकदम असे सुटसुटीत कलर आहे. असे माझ्याकडे जे आहे ना तिकडे आहे ते कलर, ते असे थोडे ओलसर ओलसर कलर आहे. म्हणजे कलर भरपूर आहेत माझ्याकडे, पण असे थोडे ओलसर आहे. मग ते ना असे पसरवता येत नाही व्यवस्थित, ते वेगळाच आकार बनून जातो. आणि हे मी जे वापरते ना इथे आल्यानंतर, ती रांगोळी ती एकदम असे हातातून असं सुटतो, निसटतो असा कलर पाहिजे आपल्याला कधी पण. पण आता इथं ह्या वेळेस सध्या हे कलर मिळणं मुश्किल आहे, कारण की गावाकडे कसं दिवाळी दसरा असल्यावरच रांगोळीचे कलर भेटतात मोस्टली. बघू, ट्राय करू, जर भेटली रांगोळी कधी इथे दुकानात कुठे असेल तर घेऊन जाऊ आपण. बघा इथे आता लग्नाचा मोसम चालू आहे मैत्रिणींनो. तुम्हाला ढोलक्याचा वगैरे आवाज येत असणार आहे. आज आमच्या ही दुसरी रांगोळी झाली मैत्रिणींनो, बघू शकता किती सुंदर छान रांगोळी दिसते. आता ही 3 नंबरची रांगोळी, ही पण एकदम सोपी सुंदर रांगोळी. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. मला सांगा आवडताय का नाही रांगोळ्या. आमच्या घराजवळ एक दीदीचं लग्न आहे. आज तिचे हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे इथे तुम्हाला असा आवाज येत असणार आहे. लग्न शनिवारचं आहे. ते मांडव टाकणे, परत हळद फोडणे, बांगड्या भरणे, मेहंदी काढणे, भरपूर कार्यक्रम असतात. असं शहरासारखं वगैरे नाही इकडे, पण करतात. प्रथा पूर्ण आपल्या ज्या जुन्या प्रथा आहे त्या सर्व केल्या जातात इकडे गावाकडे. अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेतली आहे. हळदी कुंकू कलर टाकून घेतला आणि असे 3-3 टिपके देऊन घेतले मी. आज आपली दीदी आणि वहिनी पापड करते, त्याच्यामुळे त्यांनी रांगोळ्या नाही काढल्या, मीच काढल्या आजच्या रांगोळ्या. गावाकडे पण वाळवणाचे पदार्थाचे निम्मे तर करून झालेत, त्यांचे थोडेच बाकी. बघू शकता. आणि एकदम सोपी सुंदर रांगोळी, काहीच नाही. आता ही जी रांगोळी काढतो ना मैत्रिणींनो आपण, ती अशा फरशीवरच काढायला लागते. तुम्ही जमिनीवर नाही काढू शकत. म्हणजे काढू शकता, पण असं तो शेप व्यवस्थित येणार नाही. आणि ज्या आधीच्या आपण रांगोळ्या ट्राय केल्यात ना त्या काढू शकतो आपण जमिनीवर, किंवा आपलं सिमेंटचा ओटा वगैरे असला त्याच्यावर काढू शकतो. पण ह्या ज्या रांगोळ्या जर तुम्हाला काढायच्या असल्या, अशी एक टाईल वगैरे घेऊन यायची, दारासमोर ठेवली, म्हणजे तुमच्या दाराजवळ अशी कोपऱ्यात जागा असेल तर तिथे ठेवू शकता तुम्ही. असं रस्त्यात नाही यायला पाहिजे, नाही का एखाद्याला त्रास होईल, म्हणजे पायाला वगैरे लागू शकतं, तर बाजूला ठेवायची.
पण ही जे आपण टाईलवर रांगोळी काढतो ना, ती वारं आलं का अशी पुसून जाते, तशी जमिनीवरची रांगोळी नाही पुसत. बघा किती छान सोपी सुंदर 3 रांगोळ्या एकदम छान होत्या. मला तर आवडल्या. तुम्ही सांगा तुम्हाला कशा वाटल्या. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. तोपर्यंत मैत्रिणी धन्यवाद. बाय बाय.